आणि बसल्या बसल्या कसं म्हणते घाबरून जाऊ नका आतमध्ये चार उमेदवार आहेत. आता मावशी तुमच्या हातात बटन दाबा, कुठे बघा बटन दाबून तिथे सुद्धा मशीन असेच मावशी दाबा, तुमच्या हातात दाबा. बरोबर. बोल. पहिल्या दिवशी आला चार वेळा दाबायचं. चार समजून चार चार माऊली आता पूर्ण रामकृष्ण रामनगर यांचे पानाची होती यांचे मिस्टर बरोबर आम्हाला होते. चार बटन दाखवा तुम्ही कुठे पहिल्या ही पहिली मशीन, हिच्या समोरच बटन दाबायचं धनुष्यमान समोर. हा इथे दादा वरती लागू काय गर्दी होय का? सचिन असं घ्यायचं चला इथून घेवा ना. आता साडा सुटला ना गर्दी होईल बरोबर. इकडे दरवाजे चार धनुष्य लक्षात ठेवा. एका मशीनवर दोन, चार वोट करना, 3 वोट करोगे तो नहीं होगा, रिजेक्ट हो जाएगा. 4 वोट करना है. चला रे. चार धनुष्यबाण शोधायचे आणि चार धनुष्यांच्या समोरची बटन दाबायची. ठीक आहे, ह्या एक मशीन मध्ये एका मशीन मध्ये ते दोन दिसतील. अजून उमेदवार वेगवेगळे आहेत. काका नमस्कार. नहीं देखो इसीलिए समझाने को लाई. एक मशीन है, एक पे दो, हाँ, और दूसरे पे ते बटनच पहिलं दाबलं नाही और ये चार तीन तीन आपल्याला चार मशीन आहे. चार उमेदवार आहेत, 4 मतदान लक्षात ठेवा.
2 मिनट उम्मीदवार आ रहे हैं 2 धनुष्यबाण पे वोट करना है 4 वोट करना है हो जाएगा तो बता देंगे 4 बटन दबाना नमस्ते। हाय हेलो वोटिंग है आपको? 15 तारीख को इलेक्शन है। 15 तारीख ये बाहर वोटिंग है। ये मशीन देख लो आपको भी है वोटिंग है ना? करो दरवाजा खोलो ना। आपको बता देंगे नमस्ते इधर मशीन नमस्ते। समझ लेता मशीन भी आता था इधर ये देखो 30 मशीन समझ लेना चार का बना है देखना ना एक नमस्ते आज ये मशीन देख लीजिए आपको ये मशीन देख ये देखो एक मशीन में 2 आया एक दूसरा मशीन में एक तीसरे में एक हाँ ये 4 सदस्य हो गया समझो आपने 3 ही दबाया एक नहीं दबाया तो रिजेक्ट हो जाएगा आपको 4 सदस्य ढूंढ के दबाना ही है हाँ आवाज आना ही मशीन आप बिल्डिंग तुमने मांगा हमको मालूम है। ये शिल्पा है ये और है मेरे साथ पैनल में और एक डॉक्टर नीचे रुके नीचे आप समझ लो चार मनुष्य पे लेकिन एक मशीन में 2 आए एक 3 मशीन में 4 मनुष्य होता है देखो एक दूसरा 4 बार समझी
आम्ही काय आधी विचारतो भारतीय काय धन्यवाद। महागठबंधन के हमारे चारों उम्मीदवार भारी से भारी मतों से महापालिका पर जाएंगे और आपके सेवा में 16 तारीख से हाजिर हो जाएंगे। मैं आप सबका धन्यवाद करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। वर्ष आपल्याला पण 30 वर्षाच्या वरती झाले आपल्या अधिकृत आहे, परंतु वयोमान इमारतीचं झालंय आणि धोकादायक आहे। याच्यासाठी गेले 7-8 वर्ष सतत क्लस्टरच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करण्याची पूर्ण तयारी केली होती। त्याला आता मुहूर्त वेळ लागलेला आहे। सर्वांनी पहिला असं केलं, मोठ्या मोठ्या नेत्यांनी त्यांचं असं केलं, असं काही होतं का? आम्ही गेले अनेक वर्ष राज्य करतोय, इथे आम्ही प्रत्येकाला देऊ शकत नाही घर, परंतु आज किसन नगर मध्ये जवळजवळ 30 माळ्याचे 3 टॉवर झालेले आहेत। जर तुम्हाला माहिती नसेल तर उद्याच आपण जाऊन बघा। आशरच्या रोडनी जाताना 22 नंबरला आपल्याला जाताना बघा, तिथे टॉवरची पूर्ण तयारी झाली आहे। या निवडणुकीनंतर किसन नगरच्या बऱ्याचशा इमारतींचं शिफ्टिंग चालू होईल आणि त्या ठिकाणी क्लस्टरच्या माध्यमातून इमारती सुरू होतील बांधण्याचं काम। हे एक उदाहरण देतो, कारण का नेहमीच लोक म्हणतात तुमचे साहेब नंतर गप्पा मारतात आश्वासन देतात, काय होत नाही। तर त्याची सुरुवात तिथून झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील श्रीनगर रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपलं एक फेडरेशन आहे वरती सेक्टर नंबर आपले कुठले शैलेश सेक्टर नंबर 4च्या माध्यमातून देखील एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून देखील तिथेही डेव्हलपमेंट सुरू झालेलं आहे। म्हणजे मला वाटतं या 5 वर्षामध्ये अख्खं श्रीनगरचं डेव्हलपमेंट होईल। या आधीच लोक केले जातात थांबा। तर या श्रीनगरमध्ये 5 वर्षांमध्ये सर्व ठिकाणी डेव्हलपमेंट, जसं मला तर आपल्या किती बिल्डिंग राजू या पण आपल्या माध्यमातून सर्व होत आहे। आता हे आपलं तुपलं करण्यात काही सेन्स नाहीये। ज्या ज्या ठिकाणी ज्यांना इच्छा आहे, प्रामुख्याने आपण जे पुढे येतात आहे त्यांनी त्याचं डेव्हलपमेंट करावं, त्यांना संरक्षण देण्याचं काम या पॅनलच्या माझ्या सहकारी आणि खास करून एकनाथराव शिंदे साहेब करतील, याची तुम्हाला ग्वाही देतो। एवढं तुम्हाला सांगतो। आता तुम्हाला मी माहिती देतो की मिनार बंगल्यापासून म्हणजे माझ्या राहत्या घरापासून जो रस्ता येतो तो आपण टर्न मारतो माझ्या ऑफिसला, परत तिथून टर्न मारतो मुंबईला जायला, बरोबर ना? तर तो रस्ता सरळ गार्डन मध्ये येतोय, गार्डन वरून सरळ जातोय तिकडून रस्ता, म्हणजे पुढचे तो रस्ता असा वाका तिकडे जाणार नाही। ही नवीन रिडेव्हलपमेंटचा प्लॅन आहे, त्याची देखील कधीतरी तुम्हाला मी प्रेझेंटेशन देईन। म्हणजे ते रस्ते मोठे होतात आहेत, ते रस्ते मोठे होतात आहेत आणि रस्ता मोठा झाला तर डेव्हलपमेंट चांगलं होतं। आणि दुसरी गोष्ट हात जाण्याच्या माध्यमातून आता आपल्या इकडे रिडेव्हलपमेंट होणार आहे। मी राजूला विनंती करेन, जो कोणी आपला बिल्डर आहे त्याशी चर्चा केली तर प्रत्येक इमारतीच्या प्रत्येक माणसाची गाडी त्याला त्याची पार्किंग हे तिथे देणे गरजेचं आहे। मला वाटतं ते दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न 5 वर्षात सुटला जाईल की गाड्या रस्त्यावर उभं राहण्याचं काम हे आहे। रोड मोठी झाली पाहिजेत या मताचा मी आहे। आज लहान त्यावेळेला TN शिंदे साहेबांनी आपल्याला जी सोसायट्या बांधून दिला त्यावेळेला आपल्याकडे फक्त स्कूटर होत्या, त्या पण मोजक्या होत्या, बरोबर ना? त्याच्यामुळे आपण त्यावेळेला विकर सेक्शनच्या माध्यमातून मला वाटतं 90 रुपये स्क्वेअर फीटने आपण जुनी मंडळी आहे तिकडे 90 रुपये स्क्वेअर, तुम्ही म्हणा 90 रुपये स्क्वेअर फीटने आपल्याला घर मिळालेलं आहे आणि त्यावेळेला त्या वेळेच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाचा नियोजन समितीच्या कायद्याप्रमाणे ते केलेलं आहे।
आता डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट मध्ये आपल्याला गाड्याचं पार्किंग मिळेल, आपल्याला इतर गेस्ट पार्किंग मिळेल, त्याच्यामुळे तो प्रश्न सुटला जाईल आणि रोडही मोठी होतील. हा गाड्याच्या माध्यमातून निर्णय घेणं गरजेचं आहे. तरी देखील मी प्रामाणिकपणे सांगतो, इथे उमेदवार आहेत, आता माझे सर्व पदाधिकारी माझे पदाधिकारी आमचे सर्व आहेत, आमचे प्रभागही आहेत. किसननगर होऊ नये याचा प्रयत्न आम्ही वेळोवेळी केला. सॉरी टू से, नाहीतर ते गाड्या लावण्याचा अर्ज अनेक नेत्यांच्या माध्यमातून, अनेक संघटनेच्या माध्यमातून आमच्याकडे वारंवार होतो. आपण प्रयत्न करतो की कमीत कमी गाड्या लावा, म्हणजे फोर्सफुली लावला जातात, तरी देखील काही आमच्यावर आरोप होतात की लावू देत नाही. पण याच्याही आपण पूर्ण हे करू की, आणि डेव्हलपमेंट झालं तर या गाड्या निघायलाच जातील. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मला वाटतं मी पत्र दिलेलं आहे, पण कधी कधी कोणी प्रेशर करतो आयुक्तांना. नंतर ही कॉपी तुम्हाला फॉरवर्ड करेन मी फेडरेशनला. मी साधारणतः 6/11 पत्र दिले श्रीनगर परिसरातील बेवारस गाड्या उचलून घेऊन जाण्याबाबत. हे पत्र मी तुम्हाला फॉलो करतो. परंतु प्रशासनाची सत्ता 3 वर्ष प्रशासन असल्यामुळे त्यांची मर्जी चालते. आम्हाला महासभेमध्ये आता तुम्ही पाठवल्यानंतर या सर्व गोष्टीचं परत. आणि दुसरी गोष्ट आम्ही ठरवलेलं आहे की आठवड्यातनं प्रत्येक ठिकाणी, म्हणजे फेडरेशनला देखील आम्ही वेळ देऊ सर्व नगरसेवक, आणि तुमच्या प्रत्येक गोष्टी महासभेत मांडून त्याचा निर्णय. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, अनधिकृत उभ्या असलेल्या रिक्षा व इतर वाहनांचा उपाययोजना करण्याकडे. रिक्षा युनियनच्या संदर्भामध्ये 2 गोष्टी आहेत. मासळी बाजार माझ्या घराजवळ नको, पण मच्छी मला खायची आहे, हे करू सत्य. माशी मला खायची आहे, पण माझ्या समोर माशी बाजार नको. मला रिक्षा पाहिजे आहे, परंतु रिक्षाचा स्टँड माझ्याकडे नको. आता काय झालं, रिक्षा स्टँड बंद करण्यासाठी परेश आणि शैलेश वगैरे रामगिरी मंडळी आम्हाला प्रेशर बंद कराल्यानंतर आपल्या घरातील लोकांचा मोर्चा, आम्ही जाणार कुठे, तुमच्या समोर ते स्टँड आहे, आम्हाला बरं पडतं. आता म्हटलं त्या स्टँडचा प्रॉब्लेम रहदारीला पण होतो. तर हा आमचा फार मोठा प्रश्न आहे. रिक्षा स्टँड हवं आहे का नको आहे, कुठे हवं आहे. तर मला वाटतं आज त्या विषयावर न होता 15 तारखेला इलेक्शन झाल्यानंतर वैयक्तिक काही विषयावर आपण चर्चा करू, एकत्रित चर्चा करून आपण निर्णय घेऊ. बोला. नव्हे तर अख्ख्या समाजाला माहिती मोठी कीड लागत चालली. अतिशय दुःख होतं ज्यावेळेला वाईन शॉपवर एखादी पोरी वाईन दारू घेताना दिसते आणि सिगरेटच्या अड्ड्यावर एखादी पोरगी सिगरेटचं पाकिट मागताना दिसते. अतिशय. आज बिलाबागच्या मागे रात्री अक्षरशः कितीतरी आम्ही काठी घेऊन जातो. त्याच्यानंतर या ठिकाणी बऱ्याच वेळेला, मला वाटतं बऱ्याच आपल्या लोकांना सांगितलं, इथे बऱ्याच वेळेला पोलीसही येतात. पोलीस पाया पडतात आपल्याला. ते गरजूला लोकांना घेऊन जातात, त्यांना कायदाच नाही. ते झाले मेली तरी चालतात, त्यांना माहितच नाही मृत्यू काय आणि काय काय. ते असे गरजुले असतात ना, त्याला एवढे मारून त्याला काय फरक पडत नाही. काही गरजुले आतमध्ये याच्यामध्ये मेलेले देखील आहेत, आतमध्ये चौकीमध्ये गेलेत. आपण तो प्रयत्न करतोय आणि आता तो थोडस आपल्याला अवेअरनेस आणावा लागेल. हा समाजाचा विषय, मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये मी पण फेडअप, सर्वच फेडअप आहे. हा समाजाचा विषय झालाय. म्हणजे अक्षरशः वाईट वाटतं की हा प्रकार दिवसेंदिवस वाढतोय आणि कमी पण होत नाही. त्याच्यामुळे ही एक वेगळी गुन्हेगारी. बाकी गुन्हेगारीचे वेळोवेळी आपण चोरीचं प्रमाण एकदा वाढलं. मला वाटतं आपल्या वतीने देखील पोलीस स्टेशनला एक डेलिगेशन गेलं होतं, आमच्या वतीने इतर पक्षाच्या वतीने डेलिगेशन गेलं होतं. त्यावेळेला काही बंदोबस्त करण्यात आला, गस्त वाढवण्यामध्ये आली. अशा सर्व गोष्टी होत असतात. पण या माध्यमातून आमदारांना एकदा आपण पाचारण करू 16 तारखेनंतर. आणि आमदार, माझं काय मत आहे, आपलं कन्व्हर्सेशन आहे, म्हणजे आपली चर्चा असं घडली पाहिजे. जशी नगरसेवक आपण देणारा म्हणून तेव्हा चर्चा आम्ही बोलतोय की आम्ही आठवड्यात एकदा येऊ, तसे आमदारांची महिन्यात एकदा, खासदारांची 1-2 महिन्यात एकदा अशी आली की तुमच्या प्रश्नाला चालना मिळेल. म्हणजे त्यांना देखील कळेल की, आणि ती जबाबदारी आमची, त्यांना आणून तुमच्यासमोर बसवायचं. तुम्ही त्यांचे मुद्दे, त्यांनी बाबा हा मोठा मुद्दा आहे, तुझ्याचा मुद्दा आहे, मी हळूहळू घेतोय, परंतु ठीक आहे नंतर बोलतो जेव्हा येईल तो मुद्दा. तर गुन्हेगारी संदर्भामध्ये आपण वेळोवेळी आपण यंत्रणा केलेली आहे आणि तो आमदारकीच्या माध्यमातून त्यांना अजून पोलीस यंत्रणा वाढू. काय पोलिसांकडे गेलो तर ते म्हणतात आमच्याकडे स्टाफ कमी आहे. असेच त्यांच्या काही पोलिसांचे, आता पोलीस पण आपले मित्रच आहेत, पोलीस मित्र आहेत, ते काय
तर ती आपण व्यथा जी एकनाथराव शिंदे साहेबांकडे कधी त्याच्यासमोर पण मांडू आपण, काही प्रॉब्लेम नाही. नियमित औषध फवारणी हे महत्वाचे आहे. नियमित औषध फवारणीचं काम मी म्हणत नाही की होत नाही किंवा मी म्हणत नाही की नाही होत, दोन्ही गोष्टी आहेत. काही ठिकाणी ज्या ठिकाणी सेक्रेटरी ऍक्टिव्ह आहेत, म्हणजे ज्या सोसायटीचे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी ऍक्टिव्ह आहेत ते आमच्याकडून जबरदस्ती म्हणावं तर सारखे साहेब आमच्याकडे पाठवा तर थोडंसं ज्या ठिकाणी आहे ऍक्टिव्ह. पण याच्या पुढे कृपया आमचे फोन पण तुमच्याकडे ठेवा. एक जनसेवक म्हणून सर्वांचे फोन आम्ही तुम्हाला देऊ. जेव्हा सांगाल तेव्हा पाठवू. कारण का शेवटी तो कामगार आहे, आळसपणा कधीतरी करत असतो, कधी येतो कधी नाही येतो. तर अशा वेळेला हे मात्र आम्ही करू 100%. हे आमचं 100% तुम्हाला. सुलभ शौचालयाची उभारणी ही परत तेच माझ्या जवळ नको. मला जागा द्या. आमच्याकडे किती वेळा फंड येतो ते बांधू शकत नाही. बघा ना, एवढ्या फायदे जागाच नाही. बांधायला गेलं की हो आमच्या घरी काय बांधाय, तुमच्या घरी बांधा. आत्ता आमच्याकडे जवळजवळ 10-12 याची तयारी आहे ना, 10-12 शौचालयाच्या आमच्याकडे निधी आहे. तर आपण हे पर्सनली आम्हाला सांगा कुठे बांधू शकतो आणि ताकदीने जरा उभं पडणार कधी आमच्या मागे, एवढंच आमची विनंती आहे. तुमच्या वयाच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाच्या हे हाड कुत्र्या, एक प्रवाह हाड बोलला आमच्या कुत्र्याला. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, पोलीस स्टेशनला जेल अक्षरशः. आपल्या सोसायटीचं नाव न घेता उदाहरण देतो. शनिवारी कुत्र्यांना बाल्कनीमध्ये बांधलं, 2 कुत्रे होते बाल्कनीमध्ये बांधलं. आपल्या सोसायटीचं उदाहरण देतो, नाव नाही घेत, चुकीचं होईल. जेवायला घातलं आणि शनिवारी एका कार्यालयाला गेले, रात्र राहिले, दुपारी सकाळी परत आले, दुपार झाली यायला, पोलीस आले आणि त्यांना 2 दिवसाची जेल झाली. डॉग डॉग अवेअरनेसची जी संस्था आहे, कुत्रप्रेमी, त्यांनी तक्रार केली कुत्र्यावर अन्याय होतो आहे. त्यांना खायला न घालता त्याला बांधून गेलेले आहेत आणि आपल्या पोलिसांनी सांगितलं काय करू शकतो. मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो, म्हणे कोर्टातनं जामीन घ्या. आता मनेका गांधींनी 1900, आता मला एक्झॅक्ट वर्ष माहिती नाही, पण मला वाटतं आपले बरेचसे लोक महाराष्ट्र शासनाच्या याच्यामध्ये सचिव वगैरे आपण सेवा केलेली लोक आहेत. तर त्यांनी तो कायदा एवढा स्ट्रॉंग बनवला आहे. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, एक कुत्रा, दुसरं झाड. झाडाच्या माध्यमातून 2 महिन्यापूर्वी वारली पाण्यामध्ये एका घरातून झाड येत होतं. वृक्षपाधिकरणला ती फोटो पाठवला. झाड कापण्यासाठी कमिशनरनी पाहिलं, वृक्षपाधिकरण समितीने पाहिलं. अरे ते झाड कापण्याची परवानगी झाला, त्यांना कायदा आहे तुमचा फोटो पाठवा म्हणून. ते कुठे याच्यावर स्क्रीनवर बघतात मीटिंग मध्ये. अरे हा एक काम करा, ते घर तोडून टाका. त्यांनी अर्ज केला झाड तोडण्यासाठी, कमिशनरनी ऑर्डर केली घर तोडून टाका आणि ते घर तोडून टाकले. हे 2 कायदे आज एवढ्या प्रखरतेने आलेले आहेत. त्याच्यामुळे कुठल्या संदर्भामध्ये आता शेवटचा कायदा त्याचं गॅजेट मी तुम्हाला ऑर्डर पाठवतो की कुत्र्याला खायला घालू नये. कोणी खायला घातल्यास तसे तुम्ही फोटो उपलब्ध केले तर पोलीस स्टेशनमध्ये खायला घालणाऱ्या माणसावर गुन्हा दाखल होता. असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे, परंतु त्याच्यावर परत अपील केलेला आहे. मग कुत्र्याला कोण खायला घालणार म्हणून कुत्रा प्रेमी लोकांनी केलं. आता हा शेवटी नगरसेवकाच्या पुढचा विषय आहे, आमदारांचा आहे, खासदारांचाच आहे. त्याच्यामुळे खासदारांना इलेक्शन निवडणूक झाल्यानंतर आपण समोर बसून काय येईल आणि तुमच्यापैकी अजून काय याच्यामध्ये सोल्युशन आम्हाला सांगता येईल, आम्ही पत्रव्यवहार करू तुमच्या वतीने. हे दोन्ही परिस्थिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला कुत्र्या संदर्भामध्ये, तर हे कृपया समजून घ्या. त्याच्यानंतर श्रीनगरला पाणी यायचं व्यवस्थित येतं, काही ठिकाणी येत नाही. तुम्ही असं बोलात की काही ठिकाणी येत नाही. माझं स्वतःच म्हणणं आहे, माझाही फोन उपलब्ध असतो, मलाही फोन करा, यांनाही फोन करा, कोणालाही फोन करा, पण आम्हाला असं वाटतं की तुमचा वेळ महत्वाचा आहे. तुम्ही आपला वेळ वाया घालू नये. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या ऑफिसला जाता, कामं करता आणि त्या वेळेतनं ह्या अडचणी असतात. तर आपण एखादा फोन जरी केला तर ती जखम झालेली वाढण्यापेक्षा तिथेच आम्हाला करता येईल. कुठे पाणी नाहीये, कुठे वीज असतं, आपण सांगितलं की आपले गुरमुख सिंगजी लगेच मेसेज करतात
की 20-5 मिनिटात येईल, 20-10 मिनिटात येईल, म्हणजे ऍक्टिव्ह आहोत आम्ही त्या बाबतीमध्ये. तसं पाण्याच्या संदर्भामध्ये पण काही ठिकाणी नसेल तर सांगा, कारण काय झालंय काही जुन्या कनेक्शन मी फार पूर्वी टाकल्यात, काही यांनी टाकल्यात, काही ठिकाणचं डायव्हर्शन होतं, तर आता 2च्या ठिकाणी 3री टाकी झालेली आहे. म्हणजे आपल्या श्रीनगरच्या बाहेरचा पुरवठा त्यांना वेगळ्या टाकीतनं आणि अजून एक टाकी आपण बांधलेली आहे, ते म्हणजे आपल्या श्रीनगरवर आता कुठल्या प्रकारच्या 2 टाकीच्या वरतीचा दबाव येणार नाही. येत्या 2 महिन्यामध्ये त्या टाका पूर्ण होतील. जानकरांनी ते काम केलेलं आहे, फाईल केलेली आहे. योगेश जानकर यांच्या मिस्टर ते किसनगरचे नगरसेवक आहेत आणि ते आता उभे पण राहिलेले आहेत. तर तिथे पण आपले कोण असेल तर सांगा, मी हक्काने सांगतो त्यांना पण मतदान करायला सांगा. तर एक तर ते पाण्याचं जो त्रास तुम्हाला आहे तो इथे ऑफिस असलेल्या सर्वांना असल्यामुळे त्याची तुम्ही चिंता करू नका. तुमच्या घरी पाणी नाही म्हणजे गुरुच्या घरी पाणी नाही, म्हणजे आमच्या शिल्पाच्या घरी पाणी नाही, म्हणजे माझ्या घरी नाही, म्हणजे परेशच्या घरी, म्हणजे सर्वांच्याच घरी. त्याच्यामुळे तो आम्ही सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करू. थोडासा प्रश्नाला तरी एक फोन करावा. आपला देशमुख साहेबांबरोबर दादाचं बोलणारी एक मीटिंग आमची वेगळी झालेली आहे आणि त्या मीटिंग मध्ये असं झालेलं आहे की सदरचा रस्ता हा आपण त्यांनी हे केलेला आहे, थांबवलेला आहे सध्या परिस्थितीत. म्हणजे पूर्णपणे कॅन्सल केलेला नाहीये, परंतु थांबवलेला आहे. आणि त्यानंतर आपण जेव्हा डीपी प्लॅन टाकू, म्हणजे तुमचं रिडेव्हलपमेंटचा प्लॅन वगैरे होईल, या सर्व बाबी लक्षात घेता आपल्या बिल्डिंगला मग कसं काय बिल्डिंग बसणार आहेत आणि त्या हिशोबाने त्याचा पुढचा निर्णय घेण्यात येईल, अशा प्रकारचं त्यांनी ग्वाही दिलेली आहे आपल्याला.